सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आजच्या दिवसाची सुरुवात केली देवाला पाया पडण्यापासून. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर आज आम्ही ठरवलं होतं की आम्ही निघणार आहोत फिरायला, पण फिरायला असंच नाही, देवीच्या दर्शनासाठी. दिघेंची देवी जी ठाण्याची खूप प्रसिद्ध देवी आहे. हे तुम्ही बघू शकता. थोडंसं नेल पेंट मी केलेलं आहे छानपैकी, मस्तपैकी. ही आधी ठाणे स्टेशनची देवी आहे, जी इकडे मी दाखवते तुम्हाला. फारच तेजस्वी देवी आहे. त्यावेळेला मी खालची देवी बघितली नव्हती, पण मी एक इंस्टाग्रामवर पोस्ट केला, तिथे तुम्हाला दिसेल. हे दिघेंच्या देवीचं बाहेरचा जो देखावा आहे तो हिमाचल प्रदेशच्या ह्याच्यासारखा केला आहे, एका मंदिरासारखा केलेला आहे. खूप सुंदर डेकोरेशन आहे, खूप छान दिसत होतं ते. समोर ती देवी आहे बघा, तिकडे एकदम समोर. ॲक्च्युली आधी आणि मला खूप नशिबाने ना 2दा दर्शन करायला मिळालं देवीचं. एकदा आई वगैरे ओटी देणार होती, तर आईनी खालतून दर्शन घेतलं, म्हणजे वरती जायला नाही मिळालं, कारण आई ओटी देत होती. मग नंतर आई पण वर आली आणि फर्स्ट टाईमच मी वरून दर्शन घेतलं आणि परत मी वरून अजून एकदा दर्शन घेतलं. किती सुंदर देखावा आहे बघा तो, पूर्ण देखावा. दिघेंची देवी आहे. आई दरवर्षी इकडे जाते आणि ओटी घेऊन जाते. सो खूपच छान होतं डेकोरेशन वगैरे. आणि इतर गोष्टी म्हणालात तर अरेंजमेंट पण खूप छान होती. इथे पूजा चालू होती, ज्यांनी पूजा ऑफर केलेली त्यांची पूजा चालू होती. आणि इथे सेपरेट लाईन थोडी जेंट्सना पुढे सोडलेलं. ते बघा, मला इथून जिथून मला शूट करता आलं मी तिथून केलं, कारण इतकं ते इम्पॅक्ट असतो ना जेव्हा आपण जातो तिकडे. असं आपल्याला वाटतं की अजून छान मिळेल. सो आपण ट्राय करत राहतो की अजून छान शॉट मिळतोय का. खूपच छान. आणि मला 2दा दर्शन झालं, तर मी खूप आनंदी झाले. आणि हे सगळे आम्ही गेलेलो. आईची मैत्रीण आहे वाघोल्डे काकू, माझी मावशी, माझ्या दोन्ही मावशी आणि माझे काका होते. अच्छा, आणि हे भवानी मंदिर आहे. तिकडे आम्ही आईने एक दिवा घेतला होता पूजा करण्यासाठी. आणि इकडे सगळे त्यांनी ते दिवे लावले होते, कारण ते पूजा करून इथे ठेवायचं होतं. दिवे सगळे असे लावायचे होते. आता आईने घेतला, मावशीने घेतला, म्हणून मी घेतला, कारण मला ह्याचं काही माहिती नाही. पण ते किती छान दिसतंय बघा, ज्या प्रकारे त्यांनी ठेवले तिकडे सगळे दिवे. आणि बाहेर गेलं ना की दिवा विझेल या भीतीने मी बाहेर जाऊन काही केलंच नाही. मी इकडे एक देवीचा फोटो होता, ती अंबा मातेचा फोटो होता, त्यालाच मी असं ओवाळलं आणि मग नंतर आली. आता हे अंबा माता मंदिरकडून बाहेर पडताना इकडे एक देवी होती वेस्टला, म्हणजे ती साऊथ इंडियन शेट्टी लोकांचं कुठल्या तरी देवीचं मंदिर होतं. नंतर घरी आल्यावर सोयाबीनची भाजी बनवली, सोयाबीन आणि कॅप्सिकमची भाजी, कारण जरा बरं वाटतं सोयाबीन कॅप्सिकम खाल्ल्यानंतर. इतर भाज्यांपेक्षा ही भाजी मला फारच चांगली वाटते खायला. सगळे ह्याच्यात ते देशी चायनीज मसाले टाकतो आम्ही. हे बघा, आणि नो हळद, नथिंग. मला ते पूर्ण तो दुसरा मसाला असतो चिंग्सचा, तो मी टाकतो याच्यामध्ये. मोस्टली चिंग्सचे मसाले यूज करतो याच्यात. हा माझा संध्याकाळचा नाश्ता, चहा आहे. आणि ते बीटाचे वेफर आहेत आणि ते आलू भुजिया. हे रात्रीचं जेवण आहे. भजी, भात, डाळ, मम्मी बनवलेली भाजी आणि पाणी. Thanks for watching.